हा नमस्कार. आपलं स्वागत आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मरमध्ये. या उपक्रमामध्ये आपण आज आलेलो आहे तालुका येतोय सिन्नर, जिल्हा नाशिक येतोय आणि गाव येतोय बेलू. तर या गावामध्ये आलेलो आहे. शेतकरी दादांनी आपल्या टोमॅटोसाठी काय प्रोडक्ट वापरले होते, खालून पण दिले होते आणि वरनं पण स्प्रे घेतला होता. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ, कारण की त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे की टोमॅटोचा, की ह्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. सर नमस्कार. नमस्कार. काय आपला अनुभव आहे की बाबा आपण काय प्रोडक्ट खालनं पण दिले होते? खालून ज्या टायमाला सोडलं त्या टायमाला त्याची ग्रोथ चांगली झाली. हां फुलांचं सेटअप बिटअप चांगलं आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर फुटवा पण चांगलं झालेलं आहे खालून सोडल्यानंतर. बरोबर. आणि वरून जे दिलं त्याच्यामध्ये वरून जे दिलं त्याच्यानंतर आळीचा तर प्रादुर्भाव नाही येते अजून बरोबर. प्लॉटवरती. हां. आणि अजून काय कार्य करतं ते पुढं कळलंच. आता जर का बघायला गेलं तर फुलांची फुटवा तर वाढलेला आहे ऑलरेडी, फुलांची संख्या पण जास्त झालेली, फुल काय गळत नाहीत जास्त. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा जर का आपण खालनं जर का बघायला गेलो तर इकडे पण दाखवू शकता तुम्ही की ह्याच्यामध्ये मुळ्यांची संख्या जर का बघायला गेलं तर आपण खाली भरपूर मुळ्या वाढलेल्या आहेत. मग जर का मुळ्या जर का एवढ्या वाढलेल्या असतील तर आपल्याला रिझल्ट आपल्याला वरती दिसतोच आहे. तर आपण खालनं जर का बघायला गेलं तर सॉईल केअर दिलं होतं, सनगार्ड दिलं होतं आणि त्याचबरोबर वरनं स्प्रे दिला होता, बूस्ट, सनशिल्ड, प्रोटेक्टर आणि सनस्टिक. खालनं आपण स्टिकर पण दिलं होतं. ह्या एवढ्याच आपली काय प्रोडक्ट वापरली आणि एवढा असा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर सर तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून तुम्ही स्वतः एवढा अनुभव घेतलेला आहे तर लोकांनी वापरलं पाहिजे का नाही? नाही, वापरला पाहिजे ना. जोपर्यंत शेतकरी स्वतः वापरत नाही तोपर्यंत अनुभव येतच नाही. येतच नाही. बरोबर. पण तुम्ही पण तुमच्या पण मनात बऱ्याचशा शंका होत्या वापरण्या अगोदर. नाही, आता काय बरोबर. वाटतंय? नाही शंका म्हणजे त्याच्यानंतर मी 10 दिवस गेले वापरायच्या अगोदर, विचार केला, मग नंतर वापरलं ते. वापरून पाहायला, अनुभव घ्यायला काय हरकत नाही. बघा, प्रत्येक जण काय करतो की पहिल्यांदा विचार करतो, त्याच्यानंतर कुठंतरी ऍक्शन घेतो. मला असं वाटतं की बाबा ऍक्शन घेण्याच्या ऐवजी हे अनुभव बघितला पाहिजे आणि त्याच्यातच आपण कुठंतरी ऍक्शन घेतली पाहिजे, जेणेकरून आपला वेळ पण वाचतो.